पहिलीच लढाई याच खेळणा किल्ल्याच्या म्हणजे विशाळगडाच्या साक्षीनं झाली. आणि राजे पुढे धोका आहे. विशाळगडावर जाणं मुश्किल आहे राजे. का मुश्किल असेल? कोण देईल आम्हाला? राज आपलीच माणसं वैरीहून आपल्या पुढे उभी टाकल्याची. सूर्यराव आणि तो जसवंतराव. मराठी रक्ताला लागलेली ही तुरीची कीड संपणार नाही. मावळ्यानो उपसा तलवारी आज आडवे येतील तितकेच कापायचे. त्या तिथे पावन कितीत माझे बांधव आपल्या छातीचा बाण घालून लवकर करत आहे. आम्ही तोफेची आवाज देणार नाही तेव्हा मावळे पडून हटणार नाही. आपण मुलं आहोत पण लाखाच्या फौजेलाही भारी पडू. चला. आमच्या ताब्यात आहे. अरे हात परक्यांची चुंकी झेलणाऱ्या हातांनी या विशाळगडाच्या मातीला हात लावावा कशाला? असे हात मुळापासून उतरून फेकतो आम्ही. शिवाजी शहाणपणाचा सल्ला देतो आहे. मुकाट्यानं आला हजरत समोर उभा राहा. हा तुझ्या स्वराज्य परस मोठी जागीर तुला इनायत होईल. अरे थो ताचखाली ठोतो असले जागिरी आम्ही. यवनाच्या पिकदारीत बिर्याणी चालून खायची हौस तुम्हाला असेल, आम्हाला नाही. त्याला 5-50 मावळ्यांची इथं चटणी होईल हे विसरू नकोस. अरे का म्हणून स्वतःच्या मरणाला अडचण देतो. मराठी हौस बाळगल्याशिवाय जगण्याचं मोल वाढत नाही. म्हणून तरी बेहतर रयतेच्या मनामनात लाख शिवाजी तरीही जिंदा राहतील. पण तुमचं काय? या असल्या तुमच्या लाचार हातात शिवाजीला पेरण्याचं बळ उरलंय कुठं? आम्ही ही जातीवंत मराठेच आहोत. शिवाजी विसरू नको. यवनाची हुजरीगिरी करणाऱ्या बाजारगुंग्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये.